नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 34 स्पेशल गणित आजच्या या घटकामध्ये मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्यावरील काही प्रश्न आपण पाहणार आहोत. काही संख्या या ठिकाणी कशा तयार केल्या आहेत पहा. स्वाध्यायाच्या रूपामध्ये आपण या संख्या पाहायच्या आहेत. 0, 2, 5, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? आता सर्वात लहान संख्या काढण्यासाठी सर्वात लहान 0 आहे, पण 0 अगोदर लिहून संख्या तयार होत नाही. या ठिकाणी हे अंक एकदाच वापरायचे आहेत, म्हणजे पहिल्यांदा 2 वापरायचं, नंतर 0 वापरायचं, कारण 0लाही किंमत राहिली पाहिजे. चढत्या क्रमानं लिहायची संख्या. त्यानंतर आपल्याला 0, 2 झालं, 0 झालं, त्यानंतर 5, 7, 9 सर्वात मोठी सर्वात लहान संख्या आपल्याला हवी आहे. त्यामुळं 0, 2, 5, 7, 9 यातला एखादा जरी अंक मागं पुढे घेतला तर 7 मागे घेतलं, 5 पुढे घेतलं तर 57चं 75 झालं, 9 मागे घेतला, 7 पुढे घेतलं तर 79चं 97 झालं. हीच ती लहान संख्या. वाचणार कशी? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 20,000. एकक, दशक, शतक हित आहे 5 जवळ, 20,000, 5 79, 20,579 अशी ही संख्या तयार झाली. कोठे आहे? नंबर 3ला आहे. या ठिकाणी टिक मार्क करतोय. परीक्षेमध्ये आपल्याला तो गोल गिरवायचा आहे. ओके, नंबर 3चा. त्यानंतर 6, 0, 8, 5, 4 हे अंक एकदाच वापरायचे आहेत. 6, 0, 8, 5, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यामधील फरक आपल्याला काढायचा आहे. आता सर्वात मोठी संख्या आपल्याला केली पाहिजे, कारण आपल्याला या ठिकाणी फरक घ्यायचा आहे म्हटल्यानंतर सर्वात मोठी अगोदर तयार केली पाहिजे. सर्वात मोठी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा अंक अगोदर मांडावा लागेल. 8 नंतर 6 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 4 आहे, सर्वात शेवटी 0. वाचणार कशी? 86,540 ही सर्वात मोठी संख्या. ओके, असं वाटलं ना, तर आपण जरा बदल करून पाहूया. 86,000 हे 0 मागे घेतलं तर संख्या तयार होते ना. सुरुवातीला फक्त ठेवायचं नाही. 5, 0, 4 ही झाली 504. आता 540 मोठी की 504 मोठी? 540च मोठी, चुकायचं नाही. ओके, त्यामुळं हे आपण कॅन्सल करूया. आता सर्वात लहान संख्या पाहिजे आपल्याला. सर्वात लहान अंक सुरुवातीला 0 लिहायचं नाही, 4 लिहावं लागेल. 2 नंबरला 0 दशक स्थानी 0 घ्यावं लागेल. मग पुढं 5. मग सर्वात लहान संख्या 40,568 झाली. सर्वात मोठी संख्या 86,540. आता ही सर्वात लहान संख्या. एक जरी अंक मागं पुढे केला तर 8 मागे घेतलं, 6 पुढे घेतलं तर 8 वर 6 86 होणार. 68पेक्षा मोठी झाली. पाहूया, वजाबाकी करायची आहे. सर्वात मोठी 5 अंकी संख्या या अंकापासून तयार केले आहे. हे अंक एकदाच वापरलेत. 10मधून 0मधून 8 जात नाहीत. हातच्या घेतल्या येतं. आता मनात ठेवायचं, सगळं तयारी ठेवायची. 1च्या मागं आपण 0च्या मागे 1 लिहिले, इथलं घेऊन हातच्या पुढच्या संख्येतलं घ्यायचा. 10मधून 8 गेले, उरले 2. हातच्या देणार आहोत आपण, तो 6मध्ये मिळवायचा. असं करूया आता. 6 आणि 1 7 वजा करायचे. 4मधून 6 आणि 1 7 वजा होत नाहीत, म्हणून 4च्या मागे 1 लिहिलं, 14. 14मधून 6 आणि 1 7 गेले, उरले 7. या ठिकाणी पुन्हा हातच्या दिला. 5 आणि 1 6 वजा करायचे. 5मधून हे 5 आणि 1 6 वजा होत नाही, म्हणून आपल्याला 1 5च्या मागे 1 घेतले. 15मधून 6 गेले, उरले 9. हातच्या दिला इथं. 6मधून 1 गेला, उरले 5. 8मधून 4 गेले 4. 45,972 ही संख्या. म्हणजे हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या, तयार होणारी सर्वात लहान संख्या यांच्यामधला फरक 45,972. हा 45,972 पहिली संख्या. 7, 3, 2 या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? आता 5 अंकी संख्या तयार करायची सर्वात मोठी. 7, 3, 2 3 अंक येते, म्हणजे डबल वापरला तरी चालतोय. 7 डबल वापरायचं, 77,000. ओके,
परत 7 लिहिलं, 5 अंकी संख्या तयार करायची सर्वात मोठी आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला 3 लिहिलं पाहिजे उतरत्या क्रमानं 7 7 7 3 वेळा 3 2 7 3चा वापर केला 77,732 5 अंकी सर्वात मोठी संख्या. अंक रिपीट झाला तरी चालतो 7लाच आपण रिपीट केलं सर्वात मोठ्या अंकालाच आपण पुन्हा पुन्हा 3 वेळा लिहिलं आणि 3 आणि नंतर 2 ठेवलं त्यामुळं 77,000 3 नंतर 2 का 3 मोठी संख्या 2पेक्षा शेवटी 2 येणारच 77,732 त्याचं वाचन नंबर 1. ओके अशा पद्धतीनं 1 आणि 0 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती. 1 आणि 0 या 2 अंकांचा वापर करायचा सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता सर्वात लहान 5 अंकी संख्या सर्वात लहान 5 अंकी संख्या 1 आणि 0 पहा 1 वर आपण 4 शून्य दिल्या 1 2 3 4 5 अंकी झाली. एकक दशक शतक हजार दशहजार म्हणजे 10,000. जर 0 4 वेळा न वापरता 1 कुठेतरी घेतला आपण पुढं कुठेही तर ती 10,000पेक्षा मोठी होणार. आता हे 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 0 आणि 1चा वापर केला आहे 0 4 वेळा रिपीट झालेला आहे पुन्हा पुन्हा आलेला आहे आणावं लागलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 3 अंकी सर्वात लहान संख्या 3 अंकी लहान संख्या म्हणजे 100च असणार आहे. ओके यापुढे 1 जर लिहिलं तर 101 होणार आहे मागे 1 लिहिलं तर 110 होणार आहे. या दोघातला फरक 0 0 10मधून 1 गेला 9 इथं 0 10मधून 1 गेला हातच्या घेतला ना 10मधून 1 गेला 9 0 इथं हातच्या दिला पुन्हा एकदा 10,000मधून 100 गेले. टॅलेंट विद्यार्थी लगेच सांगणार 9,900 0 तसंच 0 तसंच 0मधून 1 जात नाही हातच्या घेतला पुढचा 0च्या मागे 10 लिहिलं 10मधून 1 गेला 9 हातच्या देऊन टाकला. या 0मधून 1 जात नाही पुन्हा पुढचा हातच्या घेतला 10मधून 1 गेले 9 हातच्या दिला हा 1 वजा करायचा 1 म्हणून 1 गेले 0 9,900 अचूक पर्याय आहे इथं नंबर 2. ओके फरक. पुढला प्रश्न आहे 2 3 5 7 3 5 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे कोणती. 3 5 7 हे अंक वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. आता 3 5 7 हे अंक आपल्याला वापरून 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. आता 7 आपल्याला 3 वेळा लिहिलंच पाहिजे तर 5 अंकी मोठी संख्या तयार होणार नाही. 5 3 वेळा लिहून चालणार नाही 7 सर्वात मोठी संख्या इथं ह्या तिघामध्ये म्हणून 5 अंकी संख्या तयार करताना 7 3 वेळा लिहिलं पाहिजे. एकदा 5 आणि एकदा 3 77,753 ही सर्वात मोठी संख्या तयार झाली. अचूक पर्याय नंबर 1. ओके पुढे संख्या आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 206 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल. 2 0 आणि 6 हे अंक वापरायचे आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि 0 अंक किती वेळा येईल हे सांगायचं आहे. आता कोणी लगेच सांगेल सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे त्यामुळं अंक कुठले वापरायचे 206 सर्वात या ठिकाणी लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मी असे लिहिली इथं 6 नंतर 2 लिहिलं आणि 3 शून्य लिहिल्या उत्तराच्या क्रमाने लिहिली तर 62,000 होते. आता इथं ह्या 2ला शेवटी काढलं आणि त्याच्या मागे 3 लिहिलं 60,002 आणि 62,000 जरी उतरत्या क्रमाने लिहिली तर शून्याला मागं का घ्यावं लागणार तर 62,000 ही संख्या 6,002पेक्षा मोठी आहे. सर्वात लहान संख्या 6,002च आहे. 6 आणि 2चा वापर आणि शून्याचा वापर करून 5 अंकी सर्वात लहान संख्या या ठिकाणी ही आहे. हेही वाटणं साहजिक आहे पण आपण या ठिकाणी उतरत्या क्रमानं लिहिताना चुकीचा अर्थ लावला 2 पहिल्यांदा मग या ठिकाणी अशा 3 प्रकारे मुलं लिहितील आणि चुकतील. आता तुम्ही विचार करा 62,000 विद्यार्थी मित्रांनो 60,002 5 अंकी संख्या आहे आणि 2006
2ला पहिल्यांदा घेतलं, हे जरा पहिल्यांदा मोठी संख्या घेतली तर ती मोठीच असणार आहे म्हणून 2ला भागितलं. 2006 ही अंतिम सर्वात लहान संख्या. वरचे पर्याय दोन्ही पण चुकीचे आहेत. ट्रायल अँड एरर मेथड त्या पद्धतीनं जायचं नाही. ओके, 2 नंतर 3 शून्य नंतर शेवटी 6 यापेक्षा लहान संख्या नाही. त्याच्यामध्ये 3 शून्य येतात, इथेही 3 शून्य येतात, इथेही 3 शून्य येतात. उत्तर तिघांचं एक आहे, परंतु सर्वात लहान ही संख्या आहे 20,006. ओके, जर या ठिकाणी आपल्याला संख्या लिहायला सांगितली, सर्वात लहान संख्या 3 शून्य, सर्वात लहान संख्या लिहा आणि शून्य किती वेळा आता सांगा, ठीक आहे. पण संख्या लिहून सांगा म्हटल्यानंतर त्याला या उत्तराचीच गरज आहे. ओके, 3 शून्य अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2. त्यानंतर 10359 10359 या ज्या संख्या आहेत प्रत्येकात एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? इथे आता सर्वात मोठी संख्या एकदाच वापरायचा अंक आहे 5 अंकी. सर्वात मोठी विषम संख्या विचारलेली, विषम. मग सर्वात मोठी संख्या 9 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 3 आहे. आता त्यानंतर आपण 0 अगोदर घेतलं आणि 1 नंतर घेतलं तर विषम संख्या होते, आणि 1 माग घेतलं आणि पुढे 0 घेतलं तर 10 होते आणि ती सम संख्या होते. म्हणजे नक्की ही संख्या एकक स्थानी संख्येच्या 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतील तर विषम संख्या 95,301 ही सर्वात मोठी संख्या. हे अंक एकदाच वापरलेत. सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या हीच आहे, 95,301 अचूक पर्याय पहिला. ओके, त्यानंतर 3, 5, 0, 3, 2, 5, 0, 8, 3, 2, 5, 0, 8, 3, 2, 5, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहान 5 अंकी विषम संख्येच्या शतक स्थानी आणि एकक स्थानी अंकांचा गुणाकार किती? सर्वात लहान 5 अंकी प्रथम विषम संख्या तयार करून मग शतक स्थानी काय येते, एकक स्थानी काय येते पाहूया. 3, 2, 5, 0, 8 हे अंक एकदाच वापरायचे आणि 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या तयार करायचे. पहिल्यांदा 2 घ्यावं लागेल, त्यानंतर 3 घ्यावं लागेल. सर्वात शेवटी जर आपण 8 ठेवलं तर आपल्याला समसंख्या मिळणार. त्यामुळं आता आपल्याला 2, 3, 8च घ्यावं लागेल. त्यानंतर कोणत्याही संख्येचा फेरफार करून चालत नाही, शेवटी 5 आलं पाहिजे. पाठीमागं 0, 23, 0, 2, 3, 0, 8, 5. 2 झाल्यानंतर 3 आपल्याला सर्वात लहान संख्या विषम लिहायची आहे, त्यामुळं चढत्या क्रमाने आणायची. 2 नंतर 3, पुढं आपल्याला 0 पाहिजे. 0 पुढं कुठेही घेतला तर या ठिकाणी मोठी संख्या मिळणार. 8 नंतर शेवटी 5, 23,085. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार ही सर्वात लहान विषम संख्या. हे अंक एकदाच वापरून 5 आणि 8 मध्ये फेरफार केला तर 58 येते, सम झाली संख्या. 8च्या पुढं 0 केलं 805 येणार आहे. 23,805 आणि ही 23,085 ही सर्वात लहान आहे आणि विषम. ओके, आणि मग एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक 5 आहे, एकक, दशक, शतक स्थानचा अंक 0 आहे. दोघांचा गुणाकार 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर अपेक्षित आहे ते पहिलं 0. ओके, आत्ता पुन्हा विचार मी लगेच केला. 230 आणि 203 0 बदललं, चूक होती सांगण्यामध्ये, क्षमस्व. 230 आणि 203 लहान कोणती? 203. त्यामुळं 20,385 हीच संख्या असणार. 20,385 हीच संख्या असणार. एकक स्थानी अंक 5 आहे, शतक स्थानी 3 आहे, 5 त्रिक 15. त्यामुळं याचं उत्तर 0 नाही 15. ओके, त्यानंतर 2 ते 6 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? 2 ते 6 अंक एकदाच वापरायचे आणि 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आणि हजारच्या स्थानी आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करायची आहे. पाहूया. 2, 3, 4, 5, 6
हे अंक 2 ते 6 एकदाच वापरायचे. सर्वात या ठिकाणी मोठी संख्या होणार आहे तयार. सुरुवातीला 6 लावावं लागेल, 5 लावावं लागेल, 4 लावावं लागेल, 3 लावावं लागेल, 2 या ठिकाणी लावावं लागेल 65,432. ओके. आणि सर्वात लहान संख्या किंवा सर्वात मोठी संख्या विचारली आणि मग त्यांनी विचारलेलं आहे एकक, दशक, शतक, हजारच्या ठिकाणी जी संख्या आहे तिची स्थानिक किंमत 5,000. आणि या ठिकाणी दशक स्थानी जे संख्या आहे एकक, दशक त्याची किंमत 30. ओके. 3 10 30, 5 गुणिले 1000, 65,432 ही संख्या तयार झाल्यानंतर हजारच्या ठिकाणचा आणि दशक स्थानचा अंकांची स्थानिक किंमत यांची बेरीज 5,030 बेरीज झाली. ओके. 5,030 यातला अचूक पर्याय जो आहे तो पहिला. ओके. पुढं 2 8 6 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? 2 8 6 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? पहा, 2 8 6 4 सर्वात मोठी संख्या 5 अंकी तयार करायची आहे. 4 अंक आहेत, एक डबल घ्यावं लागणार, त्यामुळे मोठेच अंक डबल घेतले 8 8, त्यानंतर उतरत्या क्रम, त्यानंतर 6, त्यानंतर 4 आणि सर्वात शेवटी 2. उतरत्या क्रमानं 8 डबल काय घेतलं 5 अंकी संख्या तयार करायच्या. 88,642 ही संख्या तयार झाली आणि त्याच्या हजार स्थानी एकक, दशक, शतक, हजार स्थानी 8 आहे. ओके. अचूक पर्याय नंबर 4. त्यानंतर 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? आता 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9,999, यामध्ये एक जरी मिळेल तर 5 अंकी संख्या तयार होते आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या 10च आहे. ओके. 9 झाल्यानंतर 10, पुढे 11 मोठी होते आणि यांची बेरीज विचारली आहे. 9 तसंच, 9 ने 1 10 ला 0 हातच्याला 1, 9 आणि हातच्या 1 10, 10 ला 0 हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10,009. ओके. 10,009 अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 4 आहे. सॉरी, अचूक पर्याय नंबर 2 आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व चौथीतले विद्यार्थी शिष्यवृत्तीला बसणाऱ्यांच्यासाठी हा शेअर करा. धन्यवाद.